श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज सर्वांच्याच घरामध्ये आपण गुढीपाडव्याचा सण जो आहे तर तो खूप थाटामाटामध्ये साजरा केलेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आपण गुढी उभारलेली आहे. आता ही जी गुढी आहे तर ती आपण संध्याकाळी खाली घेणार आहोत. आता संध्याकाळी गुढी खाली घेतल्यानंतर आपल्याला जो कलश असतो, जो गुढी उभारल्यानंतर आपण वरती ठेवलेला असतो, तर त्या कलशामध्ये गुढी खाली घेतल्यानंतर आपल्याला एक वस्तू भरायची आहे. आपल्या घरामध्ये कधीच धनसंपत्तीची कमतरता नसावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. गुढीपाडव्याच्या सणाला जी आपण गुढी उभारलेली असते तर त्या गुढीला जी आपण कडुलिंबाची पानं लावलेली असतात तर त्यातली थोडीशी कडुलिंबाची पानं काढून आपण ज्या ठिकाणी आपल्या घरातलं अन्नधान्य साठवून ठेवत असतो, म्हणजे गहू, बाजरी वगैरे, तर त्यामध्ये आपल्याला टाकायचे असतात. याने काय होतं की वर्षभर आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी साठलेली असते तर ती दूर होत असते आणि वर्षभर धनसंपत्तीची कधीच कमतरता आपल्या घरामध्ये राहत नाही. तर एक साधा उपाय तुम्ही लिंबाच्या पानांचा करायचा आहे. आता गुढी तुम्हाला कधी खाली घ्यायची आहे तर सूर्यास्ताच्या 15 ते 20 मिनिट अगोदर तुम्हाला गुढी जी आहे तर ती खाली घ्यायची आहे. गुढी खाली घेतली की त्या कलशामध्ये आपल्याला एक वस्तू भरायची आहे. कारण बघा, आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये ज्या वेळेस कलश हा त्या गुढीवरती उपडा घालत असतो तर त्यावेळेस सूर्याची जे लहरी असतात, सूर्याची जी किरणं असतात तर त्या कलशामध्ये समाविष्ट होत असतात आणि ज्या वेळेस तुम्ही गुढी खाली घेता तर गुढी खाली घेतल्याबरोबर लगेच तुम्हाला तो जो कलश आहे तर तो आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. कारण आपण गुढी ही बाहेर उभारत असतो आणि तो कलश लगेच आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. याने घरामध्ये ज्या तांब्यामध्ये लहरी जमा झालेल्या आहेत तर त्या लहरी आपल्या घरामध्ये समाविष्ट होत असतात. त्यामुळेच त्या गुढीवरती तांब्या किंवा मग चांदीचा किंवा पितळेचा तांब्या ठेवला जातो. त्यावरती आपण स्टीलचा तांब्या ठेवत नाही. तर अशा पद्धतीने थोडीशी कलशाची माहिती तुम्हाला दिली. आता बघा, कलशामध्ये तुम्हाला काय भरायचं आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर कलशामध्ये ज्या लहरी आहेत तर त्या आपल्यासाठी खूप उपयोगी असतात आणि ह्या लहरी आपल्याला आणि आपल्या घरासाठी उपयोगात यावा आणि त्याचबरोबर धनसंपत्तीची कधीच कमतरता नसावी, त्याचबरोबर नेहमी घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, आरोग्य याची बरकत राहावी यासाठीच आपल्याला या तांब्यामध्ये एक पूर्ण तो तांब्या फुल भरून आपल्याला तांदूळ जे आहे तर ते तांदूळ तुम्हाला पूर्ण फुल भरून तांदूळ भरायचे आहे. त्यामध्ये एक हळकुंड ठेवायचा आहे आणि यथाशक्ती दक्षिणा, तुम्हाला जमेल तेवढी दक्षिणा तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायची आहे. आणि हा जो तांब्या आहे तर तो म्हणजेच त्यातलं जे साहित्य आहे तर ते तुम्हाला एखाद्या गरीबाला नाही शक्य तर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हे साहित्य जे आहे तर ते दान करायचं आहे. शक्य झालं तर ते तुम्हाला गरीबालाच दान करायचं आहे. पण आता आजच्या आजच ते तुम्हाला दान करणं एवढं शक्य नसेल, त्यामुळे आपल्या आजूबाजूला भरपूर अशी मंदिरं असतात तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हे जे साहित्य आहे तर ते घेऊन जायचं आहे आणि ते तुम्हाला दान करायचं आहे. दानाला विशेष महत्त्व असतं. गुढीपाडव्याच्या दिवशी होईल तेवढं दान हे आवर्जून करावं. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा. नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. घरामध्ये जी काही गरिबी आहे तर ती दूर होईल. वर्षभर घरामध्ये धनसंपत्तीची कमी पडणार नाही आणि गुढीचे जो कलश असतो तर तो आपल्या घरामध्ये आरोग्याची बरकत घेऊन येत असतो, त्याचबरोबर धनसंपत्तीची बरकत घेऊन येत असतो. तर हा जो उपाय आहे तर तो आवर्जून तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आणि जे साहित्य सांगितले आहे ते आजच तुम्हाला कलशामध्ये भरून लगेच आजच ते तुम्हाला दान करायचं आहे. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा, नक्कीच फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.